वेलकम स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. राज्यशास्त्र विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव तर्फे तुमचं स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेअंतर्गत राज्यशास्त्र विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण आज प्रकरण नंबर 5 समकालीन भारत सुशासन हे प्रकरण अभ्यासत आहोत. या प्रकरणातील भारतीय प्रशासकीय सुधारणा हा घटक आपण मागच्या लेक्चरला अभ्यासला. भारतीय प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा व्हावी म्हणून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केलेला आहे आणि आजच्या लेक्चरला जे विविध प्रकारचे आयोग आहेत त्या आयोगांची माहिती आपण अभ्यासणार आहोत. भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही लोकशाहीची मूलतत्वे आहेत. समतेचं तत्व प्रस्थापित झालं पाहिजे. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे. न्यायाची हमी मिळाली पाहिजे. नागरिकांच्या स्वातंत्र्याची आणि हक्काची जपवणूक झाली पाहिजे. या उद्देशाने भारतीय संविधानात तरतुदी केलेल्या आहेत. घटनेच्या 3ऱ्या प्रकरणात नागरिकांचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. हक्कावर अतिक्रमण झाल्यास न्याय मागण्याची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. अशा पद्धतीने शासन यंत्रणा आणि संविधानात्मक तरतुदी यांच्या माध्यमाने नागरिकांच्या हक्काची जपवणूक केली जाते. समतेचं तत्व प्रस्थापित केलं जातं. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून दिला जातो आणि याच उद्देशाने ह्या आयोगाची निर्मिती झालेली आहे. भारतीय समाज रचनेमध्ये विविधता आहे. भारतामध्ये भिन्न धर्माचे, भिन्न जातीचे लोक राहतात. या भिन्नतेतून एकात्मता साधलेली आहे आणि भारताचं ऐक्य, अखंडता जपलेली आहे की जेणेकरून कोणताही अल्पसंख्याक घटक असेल त्याच्यावर बहुसंख्याकांकडून अन्याय होणार नाही. हाही उद्देश घटनाकारांचा आणि शासनाचा असतो आणि अशा प्रकारे समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या हक्कांच्या जपवणुकीसाठी, त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. वेगवेगळे आयोग स्थापन झालेले आहेत. ह्या आयोगांचा अभ्यास आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला योग्य न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काची जपवणूक झाली पाहिजे. हाच उद्देश शासनाचा असतो, प्रशासनाचा असतो. सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी शासनावर आणि प्रशासनावर असते आणि अशा पद्धतीने माणूस व नागरिक या नात्याने केलेल्या ज्या न्याय मागण्या असतात त्याला हक्क असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या त्याला प्राप्त झाल्या पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची इच्छा असते आणि यालाच हक्क म्हणतात. आणि म्हणूनच विविध घटकांच्या हक्कांच्या जपवणुकीसाठी हे जे आयोग आहेत त्यातील पहिला जो आयोग आहे तो म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जातींचा आयोग. भारतीय समाज रचनेमध्ये अनुसूचित जातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
अनुसूचित जातींच्या हक्कांच्या रक्षणासाठी, अनुसूचित जातींच्या हक्कांच्या जपवणुकीसाठी इसवी सन 2004 मध्ये अनुसूचित जातीच्या आयोगाची स्थापना करण्यात आली. या अनुसूचित जातीच्या आयोगाची तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. घटनेतील भाग 16 आणि कलम नंबर 338 मध्ये अनुसूचित जातीच्या आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. संविधानात्मक तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून समाजातील अनुसूचित जातींच्या हक्काची जपवणूक व्हावी. या उद्देशाने घटनेमध्ये ह्या आयोगाची तरतूद 338व्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीमध्ये एक अध्यक्ष असतो आणि त्यांच्या मदतीला इतर सदस्य असतात. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक ही राष्ट्रपती मार्फत केली जाते. अनुसूचित जातीच्या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यावर ह्या आयोगाचं काम पाहण्याची सर्व जबाबदारी सोपवलेली असते. अनुसूचित जातीचे जे आयोग आहे, ह्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष हे रामशंकर कठेरिया हे आहेत. रामशंकर कठेरिया यांची सध्याचे अनुसूचित जातीच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींकडून नेमणूक करण्यात आलेली आहे. भारतीय समाज रचनेमध्ये अनुसूचित जातींच्या रक्षणासाठी या आयोगाची स्थापना झालेली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या हक्कांचे रक्षण करणे, अनुसूचित जातींवर जर अन्याय झाला असेल तर त्यांची चौकशी करणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे या आयोगाचं महत्त्वाचं काम आहे. समाजामध्ये जातीय भेदभाव नाहीसा करून समाजात समतेचं तत्व प्रस्थापित व्हावं. अनुसूचित जाती जमातींना त्यांचे हक्क मिळावेत या उद्देशाने या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव जागा ठेवण्याची तरतूद घटनेत करण्यात आलेली आहे. अनुसूचित जातींचे हक्क जर एखाद्या घटकांमधून हिरावून घेतले गेले असतील तर त्यांच्या हक्कांची, त्यांच्या अधिकारांची जपवणूक करण्याची जबाबदारी राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या आयोगावर आहे की जेणेकरून अनुसूचित जातींवर अन्याय होणार नाही आणि जर एखाद्या घटकाकडून अनुसूचित जातीवर अन्याय झाला तर त्याला योग्य न्याय मिळवून देण्याची जबाबदारी अनुसूचित जातीच्या आयोगाने घेतलेली आहे. अन्याय पीडित व्यक्तीची चौकशी करणं आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणं यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे लोकशाहीला अनुसरून समतेचं तत्व प्रस्थापित होतं. प्रत्येक घटकाला सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क या आयोगामुळे प्राप्त होतो. यानंतर दुसरा जो राष्ट्रीय आयोग आहे तो म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जमातीचा आयोग. राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगाची स्थापना इसवी सन 2004 मध्ये झालेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 16 आणि कलम नंबर 338 मध्ये अनुसूचित जमातीच्या आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय समाजात ज्या अनुसूचित जमाती आहेत या अनुसूचित जमातींना न्याय मिळवून देणे, अनुसूचित जमातीवर जर एखाद्या घटकाकडून अन्याय झाला असेल तर त्याची चौकशी करणे, अनुसूचित जमातीच्या हक्कांची जपवणूक करणे
या उद्देशाने हा राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव जागा ठेवण्याची तरतूद भारतीय संविधानात करण्यात आलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनुसूचित जातींसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत की ज्यामुळे आजपर्यंत जे घटक पीडित आहेत त्यांना त्यांच्या विकासाच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. आणि अशा या आयोगाच्या माध्यमाने अनुसूचित जातीच्या नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी प्राप्त झालेली आहे. समाजातील विविध घटकांच्या हक्काच्या जपवणुकीसाठी हे जे आयोग स्थापन झालेले आहेत त्यातील अनुसूचित जातींचा आयोग आणि अनुसूचित जमातींचा आयोग ह्या दोन आयोगाला घटनात्मक संरक्षण आहे, म्हणजे संविधानात त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून अनुसूचित जाती जमातीच्या हक्कांची जपवणूक होईल, अनुसूचित जाती जमातींच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटेल, लोकशाहीच्या मूलतत्वाची जपवणूक होईल. या उद्देशाने या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतरचा पुढचा जो आयोग आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा आयोग समस्त मानव जातीच्या हक्काच्या जपवणूक करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा हा आयोग आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना मानवी हक्क संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत 1993 मध्ये झालेली आहे. इसवी सन 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजे काय? संविधानात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची तरतूद नाही, त्यासाठी स्वतंत्र मानवी हक्क संरक्षण अधिनियम मंजूर करण्यात आला आणि 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. आपल्याला माहिती आहे जगातील समस्त मानवजातीच्या हक्काचं संरक्षण व्हावं, जगातील समस्त मानवजातीचं कल्याण व्हावं म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्नशील असते. आणि म्हणूनच 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून घोषित केलेला आहे. 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन की ज्यामुळे जगातील समस्त मानवजातीच्या हक्काची जपवणूक होईल, ह्या उद्देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा आहे. आपल्याला माहिती आहे मानवी हक्काच्या संरक्षणासाठी अनेक औपचारिक संस्था कार्य करत असतात, बिगर सरकारी संस्था काम करत असतात की ज्या संस्थेचा उद्देश असतो मानवी हक्काची जपवणूक व्हावी. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही संस्था जगातील समस्त मानवजातीच्या हक्कांचं संरक्षण करण्याचं काम करते. ही संस्था जगातील समस्त मानव जातीच्या हक्काची जपवणूक करत असते. ही एक बिगर औपचारिक संस्था आहे. भारतामध्ये सुद्धा अनेक अनौपचारिक बिगर सरकारी संस्था आहेत की ज्या मानवी हक्काच्या जपवणुकीसाठी कार्यरत आहेत. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे. जसा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे संपूर्ण देशासाठी, तसाच प्रत्येक राज्यासाठी सुद्धा राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आलेला आहे.
इसवी सन 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली आणि या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि त्यांच्या मदतीला इतर सदस्य असतात. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा निश्चित केलेला आहे. कार्यकाल जरी 5 वर्षाचा असला तरी अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवृत्तीचं वय 70 वर्ष मात्र बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे काय? एखाद्या सदस्याला नेमणूक होऊन 3 वर्ष पूर्ण झालेली असतील आणि त्याचं 70 वय झालेलं असेल तर त्याला त्याच्या पुढील कालावधीत कामावर राहता येत नाही. म्हणजेच कार्यकाल जरी 5 वर्षाचा असला तरी 70 वर्ष निवृत्तीच्या वयाची अट बंधनकारक ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हा जो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे हा भारतातील नागरिकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी कार्य करणारा आयोग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जीवन जगता येईल यासाठी हा आयोग प्रयत्नशील असतो. प्रत्येक नागरिकाला जीविताचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे. त्याचे हे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्या नागरिकावर अन्याय झाला असेल, एखाद्या नागरिकाचे हक्क हिरावून घेतले असतील तर अन्यायपीडित व्यक्तीच्या हक्काच्या जपवणुकीसाठी आयोग चौकशी करते. ज्या ठिकाणी नागरिकांना स्थानबद्ध केलेलं असतं त्या ठिकाणची जागा परिसर कशा पद्धतीचा आहे याची पाहणी सुद्धा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडून केली जाते. कारण अंतिम स्थानबद्ध केलेली व्यक्ती सुद्धा एक माणूस आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तिला स्थानबद्ध केलंय त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, परिसर कसा आहे, स्वच्छता आहे का, पाणी आहे का व्यवस्थित, अन्न पुरवठा व्यवस्थित होतोय का, ह्याची पाहणी सुद्धा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग करत असते. माणूस या नात्याने प्रत्येक नागरिकाला त्याच्या जीविताची शाश्वती या आयोगामुळेच प्राप्त होत असते. वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले असतील, या दहशतवादामध्ये मृत्युमुखी पडलेले, अपंगत्व आलेले याची पाहणी आयोग करते आणि त्यावर उपाययोजना सुचवण्याचं काम या आयोगामार्फत केलं जातं. अशा पद्धतीने समस्त मानवजातीच्या हक्काच्या जपवणुकीसाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सतत कार्यरत असतो. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं कार्य सतत चालू असतं. समाजामध्ये समतेच्या तत्वाला बाधा येणार नाही, प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याची जपवणूक होईल, प्रत्येकाला सन्मानाने प्रतिष्ठेने जगता येईल या उद्देशाने ह्या आयोगाचं कार्य चालू असतं. एखाद्या व्यक्तीवर न्यायालयात खटला भरलेला असेल, एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल, त्या संबंधी चौकशी करण्याचं काम आयोगाला करावं लागतं. अशा प्रकारे भारतातील नागरिकांच्या हक्कांच्या जपवणुकीसाठी, स्वातंत्र्याच्या जपवणुकीसाठी, समतेचे तत्व प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सतत प्रयत्नशील असतो, सतत कार्यरत असतो.